साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम हा सुरू आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। काल पुण्यामध्ये हा कार्यक्रम झाला त्यावेळी महिलांनी उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला, तर साताऱ्यात सुद्धा 40,000च्या वर महिला उपस्थित असल्याची माहिती ही प्रतिनिधींकडून मिळालेली आहे। तर आपण साताऱ्यातली ही बातमी पाहतोय। साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महिला केंद्रित धोरणाची सुरुवात आम्ही केली। मग लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्यामध्ये घरी मुलगी जन्माला आली तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये द्यायचे। आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% मध्ये प्रवास करण्याकरता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला। भगिनींनो, तुमची शक्ती काय आहे बघा। 50% एसटीचा प्रवास दिला तर इतक्या भगिनींनी प्रवास केला की नुकसानीत असलेली एसटी नफ्यामध्ये आली आणि आता त्या ठिकाणी एसटीला फायदा होतो आहे आणि महिलांचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय। त्या आता आपल्या घरी घरच्या पुरुषांना सांगतात, तुम्ही जर तालुक्याला जिल्ह्याला गेलात दुप्पट पैसा खर्च होतो, प्लस तुम्ही काहीतरी चैन त्या ठिकाणी करून येता। मी गेली अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते आणि पैसे वाचवते, त्यामुळे तुम्ही घरी बसा आणि मला जाऊ द्या। हा कॉन्फिडन्स आज आमच्या महिलांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। आमच्या मुलींकरता शिंदे साहेबांनी आज या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना। आज खऱ्या अर्थानं उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे। रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच, पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही। मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, काही सावत्र भाऊ देखील आहेत, ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबवायचा। कोर्टाने सांगितलं नो, आम्ही थांबवणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील। मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण मी जसं सांगितलं ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही। त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये, भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पोचलेले आहेत आणि लवकरच अजून 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जात। साताऱ्यामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे जिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते। त्यांनी बोलत असताना ज्यांच्या पाठीशी ताई आहे त्यांना कशाचीही भीती नाही असं म्हटलंय, तर काही सावत्र भाऊ सुद्धा आहेत याची आठवण करून देण्यासाठी आलोय असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर विरोधकांवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित।